हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? शुभ सकाळ सर्वांना. तर आता वाजे सकाळचे 8:30. तर माझं मस्त असं नाश्ता झालेला आहे आणि देवपूजा वगैरे तर झालेली सकाळी सकाळीच आज. तर आज मस्त असं पोरांना सुट्टी आहे, तर चला म्हणलं आज काहीतरी वेगळं पोरांसाठी नाश्त्यासाठी बनवावं. तर आज इकडे चालली माझ्या सकाळी सकाळी मस्त अशी इडली बनवायचं आणि इकडे माऊलीचं आणि माऊलीच्या पप्पांचं चालले मस्त असं टेस्ट करायचं. तर मी आज यांच्यासाठी मुलांसाठी आज मस्त सकाळी सकाळी इडली चटणी सांबर बनवलेलं. तर आज आहे त्यांना सुट्टी, तर आज स्वयंपाकाला सुट्टी घेतलेली मी पण. तर आज सकाळी सकाळी भरपूर असा आभाळ आलेला आहे. चला तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. बघा इकडं माझं चाललं इडलीचं भांडं लावलं मी शिजायला. इकडं मस्त असं आज चटणी बनवली मी ओल्या खोबऱ्याची आणि इकडं बनवले सांबर. तर इकडे अंधार पडायला लागला, व्यवस्थित दिसत नाही. सांबर बनवलेलं आहे. तर व्हिडिओ काय शूट केलं नाही मी, तर ह्यांना जायचं होतं कामाला आणि भरपूर असा उशीर झालेला, तर मग व्हिडिओ शूट करता आलंच नाही मला. तर इकडे भरपूर आज सकाळी सकाळी भरपूर असा आभाळ आलेला आहे बघा. आणि मग अशी तर रिमझिम पाऊस चालू होता. भरपूर असा आभाळ आला आहे सकाळी सकाळी. आज सकाळी सकाळी वातावरण खूप बिघडले. आज माऊली बाळाचं जेवण झालं होय. आता माऊली बाळाचं जेवण झाले. आता करायचा अभ्यास. आता खाऊन पिऊन आळस आलाय माऊली बाळाला. आणि काय झालेलं आहे बघा, घर सगळा पसारा पसारा झालेला आहे. आणि आता गौरी गणपती जवळ येतात. चला मग आज मला पण पसारा काढायचा आहे आणि घरातलेही भरपूर असा राडा पडलेला आहे. तर भांडे वगैरे घासायचे आणि घर सगळा पसारा झालेला आहे. बापरे, सकाळी सकाळीच पावसाने आज कहर केलाय बघा. सकाळी सकाळी रिमझिम रिमझिम पाऊस सुरू झाली. इकडं आमची शिर्डी पावसात काकडून गेली. सकाळी सकाळी आज पावसाने कहर केलाय.